मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स आणि त्या करंट अफेअर्सवरती आधारित आपण MCQ ची सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातले काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ऑक्टोबर महिन्यातले उर्वरित महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी ची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 10 नोव्हेंबर पासून सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे हे क्लासेस असणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस एखाद्या वेळेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दिली जाते. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर अगदी तुमची एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF सुद्धा मी याच ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. त्यामुळे ॲप डाउनलोड करा आणि आपली PDF ॲक्सेस करा. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेली आहे. तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आजच ती बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ साऊथर्न राईट व्हेल्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज. तर सदर्न राईट व्हेल या प्रजातीची जी अलीकडेच चर्चेत होती, IUCN स्थिती काय आहे? तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. एंडेंजर्ड म्हणजेच धोक्यात, क्रिटिकली एंडेंजर्ड अत्यंत धोक्यात, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचं आणि वल्नरेबल म्हणजेच असुरक्षित. तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिणी राईट व्हेल्स ही एक माशाची प्रजाती आहे आणि त्यांचं प्रजनन कमी होत आहे. त्यामुळे हवामान बदल आणि समुद्री परिसंस्थेमधील असंतुलन स्पष्टपणे दिसून येत आहे. या व्हेल्स 4 राईट व्हेल्सच्या प्रजातीपैकी एक आहेत. त्या समुद्रातील सस्तन प्राणी असून पाण्याच्या पृष्ठभागावरती श्वास घेतात आणि आपल्या अस्तित्वासाठी समुद्रावरती पूर्णपणे अवलंबून असतात. इतिहासात शिकार करणारे लोक या प्रजातींना राईट व्हेल्स म्हणत, कारण त्या सहजपणे मारल्या जात आणि त्यांच्यापासून तेल, चरबी आणि बेलेन यासारख्या मौल्यवान वस्तू मिळत असत. या व्हेल्स प्रामुख्याने दक्षिणी गोलार्धात महासागरामध्ये आढळतात. त्या सुरक्षित खाड्यामध्ये राहतात आणि उन्हाळ्यात थंड अंटार्क्टिक पाण्यामध्ये त्या स्थलांतर करतात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN यांच्या रेड लिस्टनुसार त्यांची संवर्धन स्थिती ही लिस्ट कन्सर्न म्हणजे तुलनेने कमी जोखमीची आहे. परंतु पिल्लांच्या जन्मदरातील होणारी जी घट आहे, परिसंस्थेमध्ये जी तणावाची गंभीर परिस्थिती आहे हे दर्शवते आणि यामुळे या प्रजातींच्या दीर्घकालीन अस्तित्वावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, लीस्ट कन्सर्न कमी चिंतेचे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय द टर्म फोमोफ्लेशन दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज. तर फोमोफ्लेशन या संज्ञेचा अर्थ काय आहे जी अलीकडेच चर्चेत होती? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला. इन्फ्लेशन कॉज्ड बाय इन्क्रीज इन फ्यूल प्राइसेस. ऑप्शन बी आहे इन्फ्लेशन कॉज्ड बाय गव्हर्नमेंट मॉनिटरी पॉलिसी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी, इन्फ्लेशन ड्यू टू हाय प्रोडक्शन कॉस्ट. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे होणारी चलनवाढ, सरकारी चलनविषयक धोरणामुळे होणारी चलनवाढ, कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदीमुळे होणारी चलनवाढ आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणारी चलनवाढ. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच एक जाहीरनामा स्वाक्षरी करून वार्षिक H-1B व्हिसा शुल्क $1,00,000 पर्यंत वाढवले आहे. या अचानक वाढीमुळे बाजारामध्ये घबराट निर्माण झाली आणि मागणी व किमती दोन्ही झपाट्याने वाढल्या. यालाच फोमोफ्लेशन असे म्हटले जाते. फोमोफ्लेशन हा शब्द फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट, काहीतरी गमावण्याची भीती, यामुळे निर्माण होणारा कृत्रिम चलनवाढीचा प्रकार आहे. जेव्हा लोकांना एखादी वस्तू दुर्मिळ होईल किंवा मिळणार नाही अशी भीती वाटते, तेव्हा ते आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करतात.
त्यामुळे खोटी मागणी तयार होते आणि किमती वास्तवापेक्षा जास्त वेगाने वाढतात. सामान्यतः चलनवाढ ही अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांमुळे जसं की उत्पादन खर्च, व्याजदर, पुरवठा साखळी इत्यादीमुळे होते, तर फोमोफ्लेशन ही मुख्यतः मानसिक वर्तनशास्त्रातून निर्माण होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इन्फ्लेशन ड्रिव्हन बाय पॅनिक बाईंग अँड फिअर ऑफ स्कार्सिटी. कमतरतेच्या भीतीमुळे व घबराटीने खरेदी केल्यामुळे होणारी चलनवाढ. पुढचा प्रश्न पाहूयात. 5 बीचेस इन महाराष्ट्र हॅव रिसिव्ड द इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन विच ऑर्गनायझेशन अवॉर्ड्स द ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र कोणती संस्था प्रदान करते? ऑप्शन्स आहेत युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, डेन्मार्क्स फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ऑप्शन सी वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि ऑप्शन डी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजेच ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मान्यता मिळाली आहे. हे मानांकन मिळालेले किनारे म्हणजे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव, पालघर जिल्ह्यातील पारनाका, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर. ही घोषणा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे काय? ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन दॅट इज FEE या संस्थेकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी 33 निकष तपासले जातात, ज्यात स्वच्छता, सौंदर्य, पर्यावरण, शाश्वतता, पाणी गुणवत्ता, सुरक्षा आणि सुविधा यांचा समावेश असतो. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजे त्या किनाऱ्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छता, पर्यावरणीय जबाबदारी आणि पर्यटनासाठी सुरक्षितता यांचे निकष पूर्ण केले आहेत हे दर्शवते. तर याचं महत्त्व म्हणजे या यशामुळे महाराष्ट्राने आपल्या समुद्र किनाऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनाचे केंद्र बनवण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेन्मार्क्स फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ऑप्शन बी, डेन्मार्कची फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन 2025 हेनले पासपोर्ट इंडेक्स. 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पासपोर्ट 2025च्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये 85व्या स्थानावरती आहे, जो 2024च्या तुलनेत 5 स्थानांनी खाली आला आहे. भारतीय नागरिकांना सध्या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी आहे, तर मागील वर्षी ही संख्या 59 होती. हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? तर हा एक जागतिक क्रमांक सर्व 199 देशांच्या पासपोर्टना त्यांच्या व्हिसा मुक्त प्रवेश क्षमतेच्या आधारे देण्यात येतो. जितक्या जास्त देशांमध्ये एखाद्या देशाच्या नागरिकांना व्हिसा न घेता प्रवास करता येतो, तितका त्यांचा पासपोर्ट अधिक प्रभावी समजला जातो. 2025 मधील या यादीत सिंगापूर हा पहिल्या क्रमांकावरती असून त्याच्या नागरिकांना 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरती दक्षिण कोरिया आणि जपान आहे, ज्यामुळे आशियाई देशांची जागतिक प्रभावशाली भूमिका अधोरेखित होते. युरोपातील जर्मनी, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंड ही देशही सुरुवातीच्या 10 मध्ये आहेत. भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा मुक्त हे 12 देश आहेत. त्यामध्ये भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, त्रिनिदाद आणि टोबॅगो यासारखे 12 देश भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करण्यास मुभा देतात. तर याचं महत्त्व म्हणजे भारताच्या स्थानातील घसरण ही जागतिक गतिशीलतेतील असमतोल आणि इतर देशांच्या वाढत्या राजनैतिक व आर्थिक प्रभावाचे द्योतक मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 85. पुढचा प्रश्न पाहूयात. वर्ल्ड स्टुडंट डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे ऑफ इंडिया. ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर 12, ऑक्टोबर 13, ऑक्टोबर 14 आणि ऑक्टोबर 15. जागतिक विद्यार्थी दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात जागतिक विद्यार्थी दिन म्हणजेच वर्ल्ड स्टुडंट डे साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 94व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजेच डॉक्टर अबुल पाकीर जैनुल आबदीन
अब्दुल कलाम यांचा जन्म 1931 साली रामेश्वर, तमिळनाडू येथे झाला होता. ते वैज्ञानिक, शिक्षक आणि राजनेता होते. त्यांनी 2002 ते 2007 या कालावधीमध्ये भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्य पाहिले आणि त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर डॉक्टर कलाम यांनी भारताच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी देशाच्या क्षेपणास्त्र आणि उपग्रह प्रकल्पांना नवचैतन्य दिले. आपल्या आयुष्यभर डॉक्टर कलाम यांनी विद्यार्थ्यांशी आपले नाते घट्टपणे जोडलेले ठेवले. त्यांचा विश्वास होता की एखाद्या राष्ट्राची खरी ताकद ही त्याच्या तरुणांमध्ये असते. तर जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यामागे उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, ज्ञानाचा सन्मान व्हावा आणि भारताच्या प्रगतीसाठी तरुण पिढीला सक्रियपणे योगदान द्यावे. हा डॉक्टर कलाम यांचा संदेश जिवंत ठेवणे हे महत्त्व या दिवसाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 15, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डिक्लेअरिंग द सदर्न रीज ॲज अ रिझर्व्ह फॉरेस्ट इन दिल्ली? दिल्लीतील साऊथर्न रीजला राखीव वन म्हणून जाहीर करण्यामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत इंडस्ट्रियल एक्सपान्शन, औद्योगिक विस्तार, ऑप्शन बी अर्बन हाऊसिंग डेव्हलपमेंट, शहरी गृहनिर्माण विकास, ऑप्शन सी टुरिझम प्रमोशन, पर्यटन प्रोत्साहन, आणि ऑप्शन डी पोल्युशन कंट्रोल अँड स्ट्रेंथनिंग द एन्व्हायरमेंट, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सरकारने सदर्न रिज परिसरातील सुमारे 41 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाला आरक्षित वन म्हणजेच रिझर्व्ड फॉरेस्ट घोषित केले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की या निर्णयाचा उद्देश राजधानीला प्रदूषणापासून संरक्षण देणे आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे. तर या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवरती स्थानिक प्रजातींची झाडे लावणे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकेल, वन वाढवून राजधानीचे पर्यावरणीय संतुलन बळकट करणे, दिल्लीला आधुनिक प्रदूषणमुक्त, हरित आणि पर्यावरणपूरक राजधानी बनवणे. तर याचं महत्त्व म्हणजे या निर्णयामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय संवर्धनाला चालना मिळणार आहे. तसेच शहरी भागातील हवा, माती आणि जैवविविधतेचे आरोग्य सुधारेल. हा उपक्रम दिल्लीच्या शाश्वत आणि संतुलित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण बळकटीकरण. विच ऑर्गनायझेशन डिझाईन अँड डेव्हलप द आकाश मिसाईल सिस्टम? आकाश क्षेपणास्त्र प्रणाली रचना आणि विकास कोणत्या संस्थेने केला? ऑप्शन्स आहेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताने अलीकडेच ब्राझीलला आकाश क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजेच आकाश मिसाईल सिस्टम पुरवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव संरक्षण मंत्री आणि ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेराल्ड अल्कमी यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेदरम्यान मांडण्यात आला. तर आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही एक शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. या प्रणालीचा उद्देश लढाऊ विमाने, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि क्रूज क्षेपणास्त्रांसारख्या हवाई धोक्यांपासून संवेदनशील क्षेत्रे आणि ठिकाणांचे संरक्षण करणे हा आहे. याचा विकास संपूर्णपणे स्वदेशीपणे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO यांनी केला आहे. भारत डायनामिक्स लिमिटेड हैदराबाद येथे याचं उत्पादन केलं जातं आणि सध्या ही प्रणाली भारतीय वायुदल आणि भारतीय सैन्य दोन्ही दलांमध्ये कार्यरत आहे. तर या प्रस्तावामुळे भारताच्या संरक्षण निर्यात धोरणाला चालना मिळणार आहे आणि मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवरती ओळख आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. पुढचा प्रश्न आहे, हु हॅज बीन इलेक्टेड ॲज अ फर्स्ट एशियन चेअर ऑफ अ IUCN स्पेसीज सर्व्हायवल कमिशन फॉर 2025 to 29. 2025 ते 2029 या कालावधीसाठी IUCN स्पीसीज सर्व्हायवल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत अनिश बलियान, विवेक मेनन, अभिषेक सिन्हा आणि विक्रांत चावला.
तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वन्यजीव संवर्धक विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना म्हणजेच IUCN च्या प्रजाती संरक्षण आयोगाच्या म्हणजेच स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशन SSC 2025 ते 29 या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही नियुक्ती विशेष ठरते कारण IUCN SSCच्या 75 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आशियाई व्यक्तीला हे पद मिळालं आहे. IUCN स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशन जे आहे हे एक जागतिक तज्ज्ञांचं नेटवर्क आहे, ज्यामध्ये 11,000 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञ कार्यरत आहेत. यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि विलुप्त होणाऱ्या प्रजातींचे अस्तित्व कायम ठेवणे हे आहे. तर विवेक मेनन हे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे संस्थापक आहेत. 5 संवर्धन संस्थांचे सहसंस्थापक म्हणजेच को फाउंडर ते आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे, जसे की क्लार्क आर बेविन अवॉर्ड, विटली कंटिन्युएशन अवॉर्ड, तसेच ते लंडनच्या लिनन सोसायटीचे फेलो सुद्धा आहेत. तर ही जी नियुक्ती आहे ती भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाची आणि आशियाई तज्ञतेची ओळख अधोरेखित करते. विवेक मेनन यांच्या नेतृत्वाखाली IUCN SSC जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी दिशा घेईल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विवेक मेनन. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री हॅज बीन इलेक्टेड ॲज अ co-chair ऑफ UN ग्लोबल जिओस्पेशियल रिजनल कमिटी फॉर 2025 to 28 2025 ते 28 या कालावधीसाठी UN ग्लोबल जिओस्पेशियलच्या प्रादेशिक समितीचे सह अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली? तुम्हाला ऑप्शन इथे दिलेत: नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापनासाठी आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रीय समितीच्या सहअध्यक्षपदी म्हणून निवड झाली. ही जबाबदारी भारत पुढील 3 वर्ष म्हणजेच 2028 पर्यंत पार पाडेल. ही संस्था जी आहे ती संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल जिओस्पेशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट तज्ञ समितीच्या 5 क्षेत्रीय समित्यांपैकी एक आहे. या समितीचे कार्य म्हणजे विविध देशांमध्ये भूस्थानिक माहितीचे उत्पादन, उपलब्धता आणि वापर यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेणे. ती राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक धोरण निर्मितीमध्ये भूस्थानिक माहितीचा प्रभावी वापर सुनिश्चित करणारी मुख्य आंतरसरकारी संस्था आहे. तर या निवडीमुळे भारताचा भूस्थानिक तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक नेतृत्व अधिक बळकट होईल. तसेच आशिया पॅसिफिक प्रदेशात डेटा आधारित नियोजन, हवामान कृती आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताची भूमिका अधिक प्रभावी बनेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत म्हणजेच इंडिया. पुढचा प्रश्न पाहूयात. विच कंट्री मेड हिस्ट्री बाय बिकमिंग द सेकंड स्मॉलेस्ट कंट्री टू क्वालिफाय फॉर द FIFA वर्ल्ड कप आफ्टर आयसलँड? तर आयसलँड नंतर FIFA वर्ल्ड कप साठी पात्र ठरलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश म्हणून इतिहास कोणी घडवला? ऑप्शन्स आहेत तुवालू, माल्टा, फिजी आणि केप वर्डे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच केप वर्डे या देशाने इतिहास घडवला आहे. 2018 मधील आयसलँड नंतर FIFA विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा सर्वात लहान देश म्हणून तो ओळखला जात आहे. या उलट भारत 2027 आशिया कप साठी पात्र ठरू शकला नाही, कारण गोव्यात झालेल्या सामन्यात भारताचा विश्व क्रमवारीत 158व्या स्थानावरील सिंगापूरकडनं पराभव झाला. तर केप वर्डे याला कोबो वर्डे असेही म्हणतात. हा देश अटलांटिक महासागरातील 10 बेटांच्या द्वीपसमूहातील एक आहे. तो आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे 620 किलोमीटर अंतरावरती आहे. या देशाचे नाव सेनेगल मधील केप वर्डे या भूभागावरनं ठेवलेले आहे. तर केप वर्डेचे हे यश लहान राष्ट्रांच्या क्रीडा क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तर भारतासाठी हा पराभव फुटबॉल संरचना, प्रशिक्षण आणि धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, केप वर्डे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र लॉ CET 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे असे ऑक्टोबर महिन्यातील करंट अफेअर्स या सेक्शनमधून काही महत्त्वाचे MCQ पाहिले आहेत. ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशीच चालू राहणार आहे.
त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच ग्लोबल ऑनलाईनचं बुक ऑर्डर करायला विसरू नका, ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन तिथे अवेलेबल असणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा इथे अवेलेबल असतील. प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी स्मार्ट टिप्स ट्रिक्ससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर हे बुक तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. बुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजच बुक ऑर्डर करा आणि आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.